दिवाळे गावाचे आज मात्र एकविरा आईची पालखी देखील त्यांच्या गावामध्ये आज सण साजरा केला जातोय आणि त्या पालखीमुळेच एस विघ्नेश आणि बादशाह सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बोवल्यावरती सिद्धांत कुंभार पाहतोय आपण. यस सिद्धू कुंभार जो कलाकार प्रीमियर लीग आदेश आणि विघ्नेश. बसत दादा आरामात. दिवाळे संघ आपण आज एकविरा आईची आपली गावामध्ये पालखी असल्या कारणाने आपल्याला देखील उशीर झाला, पण 30+ असोसिएशनचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपल्याला 4 धावाची पॅनलाइज करण्यात आलेलं आहे, त्याची देखील नोंद आपण ठेवायची आहे. आणि लगेचच सामन्याला सुरुवात करतो. येस लेट्स प्ले. शिरवणे गावच्या शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025 मध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी मार्कवरती सिद्धांत कुंभार चांगली एसटी असलेला हा खेळाडू पहिला चेंडू रिलीज करतो. मात्र पाहूया पहिल्या चेंडूवरती इथं मात्र घणाघाती प्रहार केला जातो. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळून काढला जातो आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा दिमाखदार चौकार आणि या 4 धावांनी मात्र सुरुवात केली जाते. श्री गणेश होते दिवाळे संघाचा आणि दिवाळे संघ जरी उशिरा आपल्यापर्यंत पोहोचला असला तरी मात्र सुरुवात दणक्यामध्ये केलेली आहे आणि पहिल्या चेंडूवरती येतात त्या 4 धावा. आता मात्र चांगली बॅटिंग मात्र विघ्नेशच्या स्वरूपामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती उडवला चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. इथून पुढे मात्र सिद्धूला कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती हा खणखणीत चौकार खाल्ल्यानंतर मात्र कुठेतरी शिरवणे संघाला कमबॅक करावे लागेल, कारण की कमबॅक करणे गरजेचं आहे, कमबॅक होणे गरजेचं आहे. आणि पाहूया काय करतोय काय घडतंय, कारण की जर विचार केला एकंदरीत तर पहिल्या चेंडूवरती आलेला हा स्क्वेअर लेगला चांगला चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू रिलीज करताना सिद्धू कुंभार. पाहूया फलंदाजीला विघ्नेशला अकुल टप्प्याची चेंडू. योगेश मात्र इथं फिल्डिंगच्या बोवल्यावरती मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होते, मात्र झेल सुटला जातोय. हा झेल किती महागडा ठरेल, येणारा काळ ठरेल, येणारा वेळ ठरवेल, कारण की झेल पकडणे महत्त्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि कॅच घ्या आणि मॅच जिंका अशा पद्धतीचं समीकरण असताना मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथं झेल सुटला जातो आणि झेल महाग ठरतोय की काय अशा पद्धतीचं चित्र सध्या शिरवणे संघापुढे उभं झालेलं. आणि मात्र तिसरा चेंडू रिलीज करण्यासाठी सिद्धू कुंभार. इथून पुढे मात्र चांगला फटका बांधतो, तेवढ्याच दर्जेदार आपल्यातून क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र अमोल पवारच्या माध्यमातून पाहतोय आपण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव काढली गेली, त्यामुळे धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या 6. 30+ शिरवणे संघ मात्र अमोल पवार चांगले क्षेत्ररक्षण करतो. भले झेल सुटला असेल परंतु प्रयत्न चांगले होते आणि प्रयत्नाला नक्कीच यश मिळत असतं. पण पाहूया पुन्हा एकदा रिलीज करेल चौथा चेंडू सिद्धू कुंभार. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र इथं येतोय मिळवणच्या दिशेला हा घणाघाती प्रहार चौकार. या चौकारानंतर मात्र धावा सुसाट सुटतात. धावसंख्या झालेली आहे 10. अजूनही 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू रिलीज करायचे बाकी आहेत. मात्र जर विचार केला एकंदरीत तर दोन्ही बॅट्समन मात्र भन्नाट फॉर्ममध्ये असताना दिसतात आपल्याला. चांगली बॅटिंग त्यांच्या दरम्यानमध्ये होताना, कारण की एक चौकार त्यानंतर सिंगल त्यानंतर परत एकदा चौकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी. मात्र कमबॅक करून द्यावं लागेल सिद्धू कुंभारला शिरवणे संघासाठी, कारण की कमबॅक करणे गरजेचं आहे, कमबॅक होणे गरजेचं आहे. पाहूया काय करतो या चेंडूवरती. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतात. इथं मात्र डॉट बॉल. कमबॅक करतोय की काय सिद्धू कुंभार, अजूनही शेवटचा चेंडू टाकायचा बाकी आहे. या शेवटच्या चेंडूमध्ये काय करतोय फलंदाज दिवाळे संघाचा पाहूया. इथं मात्र टाकला चेंडू. अतिशय जबरदस्त अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा इथं विकेटची पतन होते आणि इथं LBW स्वरूपामध्ये मात्र कॅच आऊट आहे का? ओके कॅच आऊट.
कॅच आऊटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होते, तंबूच्या आश्रयाला जाते. पहिला विकेट मात्र पहिला हादरा मात्र विघ्नेशच्या स्वरूपामध्ये. जो बॅटर चांगली बॅटिंग करत होता, 2 चौकार त्यांनी कणकणीत ठोकले होते, तो बॅटर कुठेतरी तंबूच्या आश्रयाला येतोय आणि मात्र विकेट नंबर 1ची पतन होते. पहिला गडी बाद होते आणि पहिला विकेटच्या नंतर 1 षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखवले सूर्या. अर्थातच सूर्याचा जर विचार केला आपण तर टेनिस क्रिकेटचा हा बादशाह समजला जातो, कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार केला संपूर्ण मुंबई असेल, मुंबई व परिसर असेल आणि त्या परिसरामध्ये सन्मान्य अविनाश दादा सुतार यांचं देखील आगमन होते. त्याचबरोबर पोसम साहेब देखील इथं बसलेले आहेत, त्याचबरोबर संपूर्ण त्यांची टीम बसलेली आहे. त्यांच्या समवेत मात्र सन्माननीय समाजसेवक शिरवणे गावचे अविनाश नारायण सुतार यांचं देखील इथं आगमन होतं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल दादा, या आपण व्यासपीठावरती. मान्यवरांचं इथं सातत्याने चांगलं आगमन होत आहे, शुभ आगमन होत आहे. इथं मात्र नवीन गोलंदाज मी सूर्याबद्दल म्हणत होतो, बॉक्स क्रिकेटचा हा बेताज बादशाह मात्र सध्या 30+ क्रिकेटमध्ये स्वतःचं फॉलोअप दाखवताना आणि चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. तोच सूर्या गोलंदाजाच्या बहुल्यावरती पाहूया पहिला चेंडू रिलीज करेल. इथून पुढे मात्र मोठा फटका येतो, मात्र क्षेत्ररक्षक सिद्धू कुंभार इथं मात्र आडवेल त्या अगोदर मात्र इथं चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र कुठेतरी मिस फील्ड मागत जाते, कारण की चौकार आले या चेंडूवरती. 4 धावा आलेल्या आहेत. मिड ऑनच्या दिशेने मारलेला हल्ला केलेला होता आणि चौकार मारलेला आहे. आदेश यांनी मारलेला हा खणखणीत चौकार. चांगली फलंदाजी मात्र आदेशची आपण पाहतोय. इथं मात्र स्क्वेअर मारा, वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या 15. इथं मात्र ऑफ ब्रेक केला होता, परंतु चांगला खेळून काढला. 1 धाव मात्र जरूर भेटेल, एका धावेने मात्र समाधान मानावे लागेल. धावसंख्या 16 लॉस ऑफ 1 विकेट. कमबॅक करावा लागेल. सूर्यासारखा एक मोठा गोलंदाज आणि चांगले फलंदाज मात्र दिवाळी संघाचे आपण सातत्याने पाहतोय. दिवाळी संघाचा विचार केला तर आज त्यांच्या गावामध्ये एकविरा आईची पालखी असताना देखील संघ मात्र उपस्थित झालेले क्रिकेट खेळण्यासाठी. हा क्रिकेटचा जुनून आहे, क्रिकेटची एक तळमळ आहे. क्रिकेट खेळण्यासाठी मात्र दिवाळी संघ नेहमीच तरबेज असतो आणि तोच दिवाळी संघ मात्र बॅटिंगच्या बोवल्यावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. इथून मात्र टाकलेला चेंडू एस्टनचा वेध घेतो की काय, परंतु स्क्वेअर मारा मात्र ऑफस्टिंगच्या बाहेर बॉल निघून गेला आणि 1 धाव मात्र इथं याचं डिक्लेअर आहे का काय, याचं डिक्लेअर आहे. यस, धन्यवाद पंच. दिवा संघाचे आमचे जबरदस्त पंच. इथून मात्र फिरवलाय चेंडू आणि इथं मात्र पंचांकडे इशारा देतोय आणि इथं अपील केली गेली. बॅट कट आणि इथं मात्र विकेटची पतन होतोय. काय कॅच पकडली, ओळख कॅच किपिंग यार, जबरदस्त किपिंग, चांगली किपिंग विशाल भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. तानाजी काकांचे सुपुत्र तानाजी काका देखील या गेममध्ये खेळतोय. पिता पुत्राची जोडी 60+ असलेले आमचे तानाजी काका, आणि तानाजी काकाला आपण खेळताना पाहणार आहोत, ओव्हर टाकताना देखील पाहणार आहोत. त्यांचा पुत्र कुठेतरी विकेट किपिंग करतोय आणि माझ्या समावेत जो गुणलेखक आहे तो दुसरा पुत्र विक्रांत भोईर, तो देखील क्रिकेटमध्ये आपली सेवा देत असताना सध्या तरी तो स्कोर बोर्डिंगचं काम करतो इथं. चला स्पीडअप करा. रवींद्रची मात्र इथं विकेट जाताना दिसते आणि मात्र विकेट नंबर 2 इथं बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल होते गणेश.
इथून पुढे मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने करतोय सूर्या आणि सूर्याची मात्र बॉलिंगचा विचार केला तर चांगली गोलंदाजी फिरवतोय चेंडू लेग ब्रेक ऑफ ब्रेक व्हेरिएशन त्याच्याकडे खूप साऱ्या आणि स्ट्रेट बॉल अशा पद्धतीचा स्पीड बॉल अशा पद्धतीचे 3-4 बॉल त्याच्याकडे आहेत आणि त्यापैकी मात्र त्यांनी लेग ब्रेक काढून मात्र आपला एक विकेट काढला आणि विकेटची पतन होते आणि विकेट नंबर 2 मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते गणेश. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय आपण. चेंडू 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. या दुसरा षटक प्रगतीपथावर अजूनही 2 चेंडू बाकी असतील. 17 धावा धाव फलकावरती. इथून पुढे मात्र चेंडू मात्र काढलं स्टंपच्या बाहेर न मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने चकवतो फलंदाजाला. अतिशय घनाघाती गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून पुढे मात्र अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील कुठेतरी कमबॅक करून देते चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र सूर्या यांच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र चांगलं फटकेबाजी मात्र 1 धाव काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होते काय दुसरी धाव इथं कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला स्पीडअप करा, तुला ऑलरेडी लेट झालेलं आहे, आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. शिरवली संघ आपण देखील स्पीडअप करायचं आहे. नवीन गोलंदाज यस मी म्हटलं होतं लेजंड नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा लेजंड तानाजी भोईर मैदानामध्ये 30+ सामना खेळतोय. यानंतर आपण त्याला AKPL म्हणजे अर्थातच अग्री कोहली प्रीमियर लीगमध्ये देखील खेळताना पाहणार आहोत. मला वाटते वयाच्या 60 गाठल्यानंतर मात्र हा खेळाडू क्रिकेटचा प्रेम क्रिकेट खेळण्यापासून त्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही अशा पद्धतीचा आमचा हा शिरवणेगावचा सितारा तानाजी भोईर गोलंदाजीच्या बोहल्यावरती. पाहूया मात्र काय करते गोलंदाजीमध्ये कमाल. इथं मात्र चक्कवतं स्ट्रेट बॉल चक्कवलाय फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू. या क्रीजवरती सातत्याने संध्याकाळच्या टायमाला प्रॅक्टिस करताना आपण पाहू शकतो तानाजी काकाला. त्याच क्रीजवरती मात्र बॉलिंग करताना आपण पाहतोय. इथं मात्र फिरवतोय हलकासा ऑफ ब्रेक केला आणि मात्र 1च धाव मात्र धाव फलकावरती लागेल. चांगली गोलंदाजी उचली घेणारा चेंडू आणि अतिशय घातक गोलंदाजी. वयाची 60 पार केल्यानंतर काय करू शकतो माणूस ते दाखवते तानाजी काका भोईर. अतिशय घातक आणि घनाघाती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथं मात्र पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि मात्र इथं मात्र तू कैच गे मी कैच गे मम डैडी और पापा के बीच में सॉरी लड़का और डैडी के बीच में तालमेल बैठा नहीं और ते तालमेल नसल्यामुळे कदाचित तो झेल मात्र मधल्यामध्ये पडला आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली. किपिंगला पाहतो आपण विशाल भोईर अर्थात तानाजी भोईर यांचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती तानाजी भोईर. आता मात्र निर्धाव चेंडू अतिशय घातक. इथं मात्र विकेटची पतन होतं. विकेट नंबर 3 मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत. दिवाले संघाची दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे तानाजी काका भोईर यांच्या माध्यमातून. यस नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. विघ्नेश यांची विकेट मात्र आपण आदेश यांची विकेट मात्र पडली आणि नवीन फलंदाज मात्र यस इट इज अ हेमंत कोहली आमदार मंदाताई म्हात्रे यांचा PA स्वतः फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो. आणि यस धावसंख्यांचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत तब्बल 21 यस हेमंत कोहली मॅन फ्रॉम दिवाले बॅटिंगसाठी गेलेला आहे. अर्थातच आमचे सन्माननीय नवी मुंबई बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांचा हा PA आणि तो स्वतः देखील क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेट खेळतो 30+ क्रिकेटमध्ये अजूनही चांगली बॅटिंग करतो. मात्र तानाजी काका भोईर यांच्यासमोर मात्र काय करेल हे पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. कारण तानाजी काकूंचे चेंडू जर आपण पाहिले तर आत्तापर्यंत चांगली चेंडू आणि चांगली बॉलिंग 4 चेंडू टाकलेत आणि 2 धावा खर्च करून 1 विकेट घेतलेली चांगली गोलंदाजी. 60+ खेळाडू टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. चांगला खेळाडू आता मात्र चकवतोय. हलवार पद्धतीची बॉलिंग आपल्याला समोर दिसत असताना देखील फटके लागत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एक्सपिरियन्स दाखवतोय. कसला चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकला पाहिजे कुठल्या बॉलावरती टाकला पाहिजे आणि कशा पद्धतीत फिरवलं पाहिजे याचा नमुना
म्हणजे तानाजी काका भोईर. अतिशय जबरदस्त षटक हाताळताना मात्र एक धाव इथं खर्च केली गेली. शेवटचा चेंडू इथं मात्र चांगली गोलंदाजी, मात्र इथं किपरला देखील बीट केलं आणि एक धाव मात्र इथं भेटेल. ओव्हर क्रमांक 3 समाप्त होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर आपण 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि तानाजी काकांच्या या षटकाचं विश्लेषण करायचं म्हणजे तर 4 धावा खर्च करून 1 विकेट, अफलातून षटक हाताळलं. वयाची 60 गाठल्यानंतर माणूस काठी घेण्यासाठी उभा असतो, परंतु इथं 60 गाठल्यानंतर या 30+ पोरांमध्ये खेळताना दिसतोय तानाजी काका भोईर. अतिशय अफलातून जबरक आणि अक्षरशः युवकांना लाजवेल अशा पद्धतीची गोलंदाजी आपण तानाजी काका भोईर यांच्या माध्यमातून पाहिली. नवीन गोलंदाजी येते गोलंदाजी मार्कवरती मनीष पाटील. अर्थातच चांगला बॉलर हा देखील आहे शिरवणे 30+ संघाचा. आतापर्यंत याला आपण ओपनिंगची सलामीची बॉलिंग करताना पाहत होतो प्रत्येक सामन्यामध्ये. आता मात्र नवीन टेक्निक शिरवणे असंघाने मात्र वापरले आणि डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला सध्या वापरला जातोय. मनीष पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. पाहूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवताना. सरा स्पीडअप करा आपण पटापट. शिरवण्याचा जरी आपल्या गावात जरी सामना असेल तरी आपल्याला स्पीडअप करायचे आणि लक्षात ठेवायचं दिवाळी संघ आपल्याला 4 धावाची पेनल्टी देखील आहे, ती देखील लक्षात ठेवायची. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल आपल्याला. चांगली बॅटिंग करावी लागेल. पाहूया हेमंत काय करतोय. पहिला चेंडू उडवलाय, भिडकवून द्यायचा पण सिद्धू कुंभार तिथं उभा आणि मात्र काय करतोय. अक्षरशः खराब क्षेत्ररक्षण आणि ते क्षेत्ररक्षण तर खराब आणि इथं मात्र सूर्या ही एक गडबड करतो. 3 धावा 2+1 3 धावा मात्र खर्च केल्या जातात जिथं 1 धाव पण नव्हती. विकेट होती, विकेट मात्र कॅच सोडली जाते. सिद्धू कुंभार हा अष्टपैलू खेळाडू आहे, नेहमीच चांगला खेळ करत असतो, परंतु आजच्या मॅचमध्ये त्याच्याकडनं क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहतोय आपण सातत्याने. या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र दिवाळे संघाला 3 धावा नक्कीच एक बूस्ट देऊन एक नवं ऊर्जा नवं चैतन्य त्यांच्या संघामध्ये भरू शकतो आणि अशा पद्धतीने चांगली मात्र फलंदाजी आपण पाहतो दिवाळे संघाकडनं. 3 धावा देखील आलेल्या आहेत. या 3 धावानंतर मात्र धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन बसते 26-26. इथून पुढे मात्र मनीषची चांगली बॉलिंग होती, परंतु त्याला देखील कमबॅक करावं लागेल कारण की पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये मात्र धावताना आणि विकेटची पतन होते. इथं मात्र विकेट भेटते आणि विकेट भेटल्यानंतर मात्र पूर्णपणे बीट केलं हेमंत कोहलीला आणि हेमंत कोहली जातो तंबूच्या आश्रयाला. कॉटन बोल्ड आणि चांगला पद्धतीचा चेंडू रिलीज केला. त्यानंतर स्वतःच्याच बॉलिंगवरती स्वतःच कॅच घेतली. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार. यस हेमंत कोहली मात्र इथं बाद झालाय. खराब फलंदाजी त्याच्याकडनं आपण पाहिली, मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तुषार. अखेरचे शेवटचे 4 चेंडू पाहूया. हाणामारी करावी लागेल कारण धावसंख्येचा विचार केला तर 26 धावांवरती आतापर्यंत रोखून ठेवलेले. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने पाहतोय आपण. डेट ओव्हरमध्ये आता स्पेशलिस्ट म्हणून मनीष पाटीलचा वापर केला जातोय आणि तोच मात्र गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतो. 3रा चेंडू रिलीज करेल. इथं मात्र क्षेत्ररक्षण सजवत असताना कुठेतरी सचिन ठाकूर मात्र व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आता मात्र तो सरकतोय आणि क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. आता मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने. इथं मात्र बिग हिट आपलातून शॉट येते. हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला घनागती प्रहार षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती. आता मात्र मोठे फटके यायला सुरुवात झालेल्या दिवाळे संघाकडनं. मगासपासून शांत गतीचा क्रिकेट आपण त्याच्याकडनं पाहत होतो, परंतु आता कुठेतरी एक चांगला फटका मात्र येतोय आणि या षटकारानंतर मात्र कुठेतरी बूस्टिंग मात्र दिवाळे संघाकडे आणि मोरल जे डाऊन झाले होते ते मोरल हाय होताना आपण दिवाळे संघाचे पाहतोय. आणि इथून पुढे मात्र मनीष पाटीलला कमबॅक करावं लागेल कारण की क्रिकेटमध्ये कमबॅक करणे खूप महत्त्वाचं असतं. कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ क्रिकेट आणि कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं ते पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये दाखवून देईल. परंतु इथं मात्र टाकलेला चेंडू मात्र सरळ घोषित क्षेत्रामध्ये जातोय, डी झोनमध्ये जातोय. धावसंख्या 33-33. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील.
आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्या, त्यामध्ये मला वाटतं एक कॅच होती, ती कॅच सुटल्यानंतर 3 धावा धावून काढल्या गेल्या होत्या, 2 धावा धावून आणि 1 धाव ओव्हरथ्रोची. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. लास्ट 2 बॉल पहिल्या इनिंगचे. पाहूया काय होतंय. इथं मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न पसतोय. सूर्या येतोय बॉलाखाली. इथला मात्र कुठलीही चूक होणार नाही आणि मात्र सूर्या मात्र कॅच जिंकतो. चांगल्या पद्धतीचा झेल पकडला गेला आणि या षटकामध्ये येतं आणखी एक दुसरा विकेट. 2 विकेट मात्र आलेले आहेत. एक कॅच सोडली गेली होती या षटकामध्ये, म्हणजे चांगला षटक होता, परंतु एक षटकार देखील या षटकामध्ये आलेला आहे. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये जातो सुनील. पाहूया किती धावा मारतात, कारण की जेवढ्या धावा आपण करणार त्यापैकी 4 धावा मायनस होणार आहेत. त्यामुळे आपल्याला हा मोठा फटका खेळावा लागेल, मोठा फटका जमवावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल, कारण की अजूनही धावसंख्या 33 या धावांवरती अडून बसलेले आहे आणि मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करतोय फलंदाज सुनील. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र सरळ डी झोन मध्ये जातोय. एकच धाव आणि चांगला षटक हाताळला मनीष पाटील आणि चौथा षटक मात्र संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 आणि -4 केल्यानंतर 30, म्हणजे 31 धावांचा आव्हान असेल. 31 34 झाल्या होत्या, 4 धावा मायनस. चला धन्यवाद पोसम साहेब आणि तुमची संपूर्ण टीम. आपण वेळ काढून मात्र इथं सर्वजण आलात. एसटीचं धन्यवाद सर्व जुईनगरचे आमचे कार्यकर्ते आणि पोसम साहेब, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आणि सन्मान्य अविनाश दादा सुतार. तर शिरवणे असंघ मात्र चांगली गोलंदाजीच्या जोरावरती मात्र 34 धावांवरती अडवून ठेवलं होतं दिवाले संघाला आणि 4 धावा मायनस केल्यानंतर 30 धावा आणि 31 धावांचा 31 धावांचा आव्हान असेल शिरवणे असंघाला. चांगली गोलंदाजी मात्र सिद्धू कुंभार, सूर्या गहेरे, त्यानंतर तानाजी काका भोईर, त्यानंतर मनीष पाटील. जर विचार केला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे पकडून ठेवलं. या टोटल 31 धावांचा आव्हान 31, 4 मायनस केल्यानंतर 31 धावा जिंकायला. इथून पुढे जर धावा ठोकायच्या झाल्या तर चांगली फलंदाजी देखील आपल्याला देखील करावी लागेल शिरवणे असंघाला, कारण की क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ मानला जातो आणि कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगू शकत नाही. पाहूया राकेश सारखा जो फलंदाज आहे शिरवणे संघाकडे, त्यानंतर सूर्यासारखा फलंदाज आहे, त्यानंतर सचिन ठाकूर आहे, त्यानंतर सिद्धू कुंभार आहे. चांगला बॅटिंग भरणा असलेला हा संघ, कारण की तुर्ब्याला आपण पाहिलं चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हा संघ होता, परंतु चला दिवाले संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जर विचार केला काय चांगलं काय पेनल्टी वगैरे
चला दिवाळी संघ सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवलं तर राकेश पाटील आणि सिद्धू कुंभार. शिरवणे संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ. जर विचार केला स्ट्रायकर एंडला राकेश, नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धू, अजूनही सूर्यासारखा मोठा प्लेअर देखील यायचा. त्यानंतर मात्र सचिन ठाकूर सारखा, ज्यांनी अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकून विक्रम केला होता, तो सचिन ठाकूर देखील यायचा बाकी आहे. अजून मात्र चांगली टीम आपण पाहतोय क्रिकेटची. आणि चला बॅटरसाठी सुवर्ण संधी असेल दत्ता नाईक यांच्याकडनं. हॅट्रिक सिक्सर साठी 500 रुपये. हॅट्रिक सिक्सर साठी 500 रुपये. प्रसाद, यस इट इज प्रसाद. गोलंदाजी मार्कवरती. यस लेट्स प्ले. चला सामन्याला सुरुवात करू. 31 धावांचं आव्हान असेल. 31 रन. पाहूया 31 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात. कारण की जर विचार केला एकंदरीत आपण तर शिरवणे संघ स्वतःच्या ग्राउंडवरती, याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस देखील केली जाते आणि याच ग्राउंडवरती मात्र खेळताना आपण पाहतोय त्यांना. पहिला चेंडू मात्र इथं हलक्या पद्धतीने खेळून काढला. इथं मात्र कॅच मिस झालेली आणि मात्र जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. ही कॅच जर आली असती तर शिरवणे संघ देखील बॅकफुटवरती येऊ शकला असता, परंतु आता तरी सध्या चांगल्या स्थितीमध्ये. जर विचार केला तर दिवाले संघाने देखील पहिल्या चेंडूमध्ये चौकार मारला होता. शिरवणे संघाने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे आणि अशा पद्धतीने हा आमना सामना सुरू आहे गोलंदाज आणि फलंदाजाच्या दरम्यानमध्ये. फलंदाजीसाठी राकेश पाटील बॅक इन फॉर्म फलंदाज, चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हा बॅटर. पाहूया पुन्हा एकदा काय करतोय. आता मात्र मारलेला उडवला शॉट, मात्र क्षेत्ररक्षक तिथं शोधले की काय नाही, परंतु इथं येतोय चौकार. मात्र बॅक टू बॅक 2 चौकार मारलेले आहेत. मी म्हटलं होतं राकेश पाटील इन फॉर्म फलंदाज, कारण की तुर्ब्याच्या ग्राउंडवरती यांनी अफलातून इनिंग खेळली होती. 35 धावाची बहारदार इनिंग खेळली होती आणि केरने संघाविरुद्ध ती इनिंग आली होती आणि मात्र तुफान इनिंग मात्र त्यांनी जिंकून दिली होती मॅचला. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी परत एकदा इन फॉर्म असलेला फलंदाज राकेश पाटील आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. सातत्याने 2 चेंडूमध्ये 2 घणाघाती प्रहार चौकार येतात. इथं मात्र 8 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र तिसरा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र अतिशय चांगला देखणा फटका मिड ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. चौकार. हॅट्रिक. मला वाटतं दत्ता चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. षटकारांच्या हॅट्रिकला 500 लावले होते, चौकारांच्या हॅट्रिकला द्यायला काही हरकत नाही. 3 चेंडू 12 धावा. आता मात्र इथं लागला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला समाचार. 4 चेंडू 4 चौकार. वीरेंद्र सहवागची आठवण करून देताना, कारण वीरेंद्र सहवागचा जर विचार केला तर चौकाराने डील करायचा आणि त्याच पद्धतीनं कुठेतरी फ्रंट फुटवरती येतो, बॅक फुटवरती येतो, सरळ पुढे येतो आणि चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढतोय हा. मात्र इथं मात्र 4 चेंडू आणि 4 चौकार. 16 धावा मात्र इथं आतापर्यंत खोडलेले काढलेले आहेत, कारण की 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. 4 चेंडू आणि 4 चौकार. सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरदादा सुतार इथं उपस्थित झालेले आहेत. शिरवण्याची मॅच आणि ज्ञानेश्वरदादा नसणार असं होऊ शकत नाही, तर ज्ञानेश्वरदादा आपण यायचं आहे मंचावरती. इथं मात्र गडबड होते. वाईट चेंडू आणि वाईट चेंडू नंतर मात्र 1 धाव मात्र जरूर स्कोअरबोर्डमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र 4 चेंडू आणि 17 धावा. अतिशय घणाघाती प्रहार शिरवण्याचा हा बॅटर आणि शिरवण्याच्या गावच्या मैदानावरती आपण पाहतोय खेळताना त्याला. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसते. मात्र सरळ एसटी रक्षकाकडे जाते चेंडू आणि मात्र 1 धाव मात्र धावून काढली जाते. एका धाव्याने मात्र धावसंख्या 18. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून पुढे जर विचार केला तर आपण 13 धावांची आवश्यकता असेल आणखी जिंकण्यासाठी.
सिद्धू कुंभार नवीन बॅटर, इथं मात्र मोठा फटका मारतोय, प्रहार करतोय, अतिशय देखणा शॉट मिड ऑनच्या दिशेने येतोय हा खणखणीत चौकार. या 4 धावांनी मात्र पहिला षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. 22 विदाऊट लॉस. अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये, म्हणजे 3च्या सरासरीनं रन काढावे लागतील. पुढच्या 9 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 9 धावा. पाहूया काय घडते येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बोहुल्यावरती. पाहूया आपण कोण येतोय. सुनील नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती सुनील. मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राकेशची बॅट मात्र तळपताना दिसली. 4 चौकार मारले त्यांनी बॅक टू बॅक आणि चांगली फलंदाजी. आणि तोच राकेश पुन्हा स्ट्राईक वरती. आता मात्र उडवतोय चेंडू, अतिशय देखणा हाय अँड हँडसम वॉट अ शॉट. मिड विकेटच्या दिशेने आलेला हा घणघणीत षटकार. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे जर विचार केला तर चला दिवा असंघाचा कर्णधार आपण यायचं आहे पॅव्हेलियन बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी, कारण या दोघांमधून जो संघ जिंकेल तो संघ आपल्यासोबत खेळणार आहे. दिवा असंघ निलेश चंदू पाटील यांचा हा संघ, गोल्ड मॅन फ्रॉम नवी मुंबई. पुन्हा एकदा राकेश मात्र अतिशय फॉर्मात असलेला हा प्लेयर मात्र जबरदस्त फटकेबाजी करतो या ठिकाणी. इथून पुढे मात्र चांगली फटकेबाजी आणि इथं मात्र स्लिप केले आणि सिंगल धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरतो. धावसंख्या 29. अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल. राकेश मात्र वैयक्तिक 24 धावांवरती खेळतो. एक चांगली बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. 7 चेंडू आणि 24 धावा. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतो. चांगली गोलंदाजी. मात्र पहिला चेंडू डॉट चेंडू येतो. चांगला बॉल रिलीज केला गेला सुनील कडनं आणि डॉट चेंडूची इथं सांगता होईल. पाहूया पुन्हा एकदा. इथं मात्र उडवला चेंडू, सरळ बिडकावून दिलाय. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला हाय अँड हँडसम षटकार. जिंकले मॅच यार. राकेश यांची इनिंगचा विचार केला तर 4 चौकार 2 षटकार, 30 धावा एकट्याने काढल्या. छोटीशी मॅच होती, मात्र जर विचार केला ही मॅच बनवली कोणी, मॅच बनवली त्यालाच मॅन ऑफ द मॅच जाईल. राकेशाची इनिंगचे नक्कीच सन्मान केला जाईल. परंतु तानाजी काका भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट 4 धावा, 60+ हा खेळाडू तानाजी काका भोईर. सन्माननीय ज्ञानेश्वर दादा सुतार इथं उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र तानाजी काका द लेजंड खेळाडू आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज येते तानाजी काका भोईर यांच्यासाठी. नवी मुंबईचा लेजंड खेळाडू, 30+ मध्ये खेळतोय, 60+ असलेला खेळाडू. ओके, राकेश पाटील हा मॅन ऑफ द मॅच. तानाजी काका यांनी फक्त ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही तुम्हाला बहाल केल्या आणि मॅन ऑफ द मॅच राकेश तुला दिली जातील. या ज्ञानेश्वर दादा तुम्ही पण या पुढे. रास्त खेळाडू पण 60+ खेळाडू येतो, बॉलिंग टाकतो, 4 धावांचा षटक टाकतो, 2 विकेट काढतो आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच भेटल्यानंतर ती ट्रॉफी आपल्या युवकाला, आपल्या साथीदाराला, जो युवक चांगला खेळ करतोय त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मात्र राकेश पाटीलला या मॅन ऑफ द मॅच दिला गेला आणि अशा पद्धतीची केली. या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या शुभ हस्ते मात्र